समर्थ जीवन परिवाराचे सर्वे सर्वा परमपूज्य महेंद्रदास वारेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात संपन्न। समर्थ जीवन परिवाराचे सर्वे सर्वा परमपूज्य महेंद्रदास वारेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आध्यात्मिक वातावरणात आणि उत्साही उपस्थितीत पार पडलाय। गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी द्वारका येथील काशीमाई मंगल कार्यालय ट्रॅक्टर हाऊस मागे या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हा उत्सव साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर स्वामी समर्थ महाराज अभिषेक पूजा, गुरुपूजा आणि गुरुपाद्य पूजा अशा विविध धार्मिक विधी पार पडल्या। या सर्व विधींनी वातावरण अत्यंत पावन झाले। यावेळी शेकडो भक्तांनी महेंद्रदास वारेकर गुरुजी यांच्या पवित्र चरणी नतमस्तक होत आशीर्वाद प्राप्त केला। महेंद्र वारेकर गुरुजी यांनी विद्या विद्यालय गुरुविण ज्ञान नाही या विचारसरणीचा संदर्भ देत आपल्या प्रवचनातून जीवनातील आध्यात्मिक आणि व्यावहारिक मार्गदर्शन दिले। त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित भाविकांना नवचैतन्य मिळाले आणि आत्मचिंतनाचा मार्ग सापडलाय। कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक भक्तांनी आपले अनुभव शेअर करत सांगितले की गुरुजींच्या मार्गदर्शनाने आमच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी, मानसिक शांतता व कौटुंबिक सौख्य प्राप्त झाले। या उत्सवाला अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख प्रवक्ते भक्ती चरणदास महाराज यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच नाशिक शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी देखील उपस्थित राहून गुरुजींचे आशीर्वाद घेतले। कार्यक्रमाचा समारोप गुरुजींच्या आशीर्वादमय वचनांनी, भक्तांच्या कृतज्ञतेच्या उद्गाराने आणि भजन कीर्तनाच्या भक्तिभावपूर्ण वातावरणात झाला। कार्यक्रमानंतर श्री महेंद्र वारेकर गुरुजींनी नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तवाहिनीला आपले मनोगत व्यक्त केले आणि भविष्यातही असे आध्यात्मिक संस्कारक्षम उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम हा आमच्यातर्फे समर्थ जीवन परिवारातर्फे दरवर्षी साजरा होत असतो। यावर्षीही तो मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला। यावेळेस गुरुपादुकांच्या पूजन, स्वामी समर्थांचा रुद्राभिषेक, त्यांच्या मूर्तीवरती पादुकेंवरती रुद्राभिषेक, दत्त महाराजांवरती पादुकांवरती रुद्राभिषेक आणि मोठ्या भक्तिभावाने अर्चन 1008 अर्चन करण्यात आलं, पूजन करण्यात आलं। गुरुमाऊलींची पाद्यपूजा झाली आणि आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे। असा दरवर्षी भक्तिभावाने मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम होत असतो। दरवर्षी या कार्यक्रमात गर्दी वाढतच असते आणि ह्या परमेश्वराला आम्ही अशी विनंती करू, स्वामी समर्थांना अशी विनंती करू, या भारतभूमीवरती सनातन हिंदू राज्य स्थापित होऊ दे आणि सगळ्यांचं सर्व जनकल्याणांना सुख, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी प्राप्त होऊन ही भारतभूमी जगाच्या पाठीवरती एक महासत्ता म्हणून उभी राहू दे आणि भारतामधील सर्व गोरगरीब जनता सुख समाधानाने समृद्ध होऊ दे एवढी इच्छा प्रकट करतो आणि दोन शब्द संपतो। आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्म कसं महत्त्वाचं आहे आणि सामान्य माणसाने त्याच्याकडे कसं वळावं याबाबत काय सांगाल गुरुजी? निश्चितच अध्यात्म हा पाया आहे। विज्ञानाने केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नाही मनशांती। आज प्रत्येक मनुष्य हा आपल्या दैनंदिन जीवनासाठी, दैनंदिन गरजासाठी धावपळ करत असतो। निश्चितच या सगळ्या महागाई आणि सगळं दळणवळण ह्याच्यामुळे त्याची दमछाक होत असते। तर या दमछाकमध्ये त्याला अध्यात्म किंवा थोडा गुरुमार्ग जर मिळाला तर हा संसार कसा करायचा, हा संसार सुखाचा करून परमार्थ कसा करायचा हे निश्चित गुरु ज्ञान देत असतात। म्हणून निश्चितच अध्यात्माची गरज प्रत्येकाला आहे। ध्यान, धारणा, साधना प्रत्येकाने केली पाहिजे। आम्ही भक्तगणांना नेहमी सांगत असतो की 10 मिनटं तरी तुम्ही ध्यान धारणा करा आणि 10 तास काम करा। या कामातूनच परमेश्वर तुम्हाला प्रसन्न होत असतो। मात्र तुम्ही मनशांतीसाठी, तुमच्या कुटुंबाच्या शांतीसाठी प्रत्येक परमेश्वराचं नाम घेणं, परमेश्वराचं अर्चन करणं, परमेश्वराचं नामस्मरण करणं हे खूप गरजेचं आहे आणि तो समजण्यासाठी गुरूंच्या माध्यमात असणं गरजेचं आहे। म्हणजे हा मनुष्य जन्म निश्चितच साकार होऊ शकतो आणि आपल्या जीवनाचं सोनं होऊ शकतं। म्हणून प्रत्येकाने या गुरुमार्गात आलं पाहिजे। गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परम ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः। सीतानाथ समारंभां रामानंदाज मध्यमाभ्याम् अस्मदाचार्यपर्यन्तं वंदे गुरु परंपरा। सर्वप्रथम व्यास पूर्णिमा और गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर आप लोग सबको बहुत बहुत शुभकामनाएं, बधाई। आज नासिक पुण्य नगरी धर्मनगरी में प्रतिवर्ष भांति इस बार भी हम लोग गुरु पूर्णिमा सब लोग साथ में मिलकर एक परिवार जैसे, एक घर जैसे समझ के हम लोग आज गुरु पूर्णिमा हम लोग प्रतिवर्ष पालन करते हैं। उद्देश्य यही है, हमारे जीवन में गुरु नहीं हो तो जीवन अधूरा है, आणि गुरु नहीं हो जीवन अंधकार है। तो सद्गुरु की आशीर्वाद और सद्गुरु की सानिध्य कहीं हम लोग कहीं मिल जाता है तो हमारे जीवन में आगे बढ़ने का रास्ता, आगे बढ़ने का मार्ग कहीं ना कहीं खुल जाता है। ऐसे सद्गुरु आप लोग जो आज आप लोग को प्राप्त हुआ है, तो आए हुए सभी जो महाराज से प्रेम करने वाले भक्त है, माता बहन है, मैं उनको भी बहुत बहुत शुभकामना देता हूँ और महाराज की ओर से भी बहुत शुभकामना देता हूँ। जे ये कार्यक्रम प्रतिवर्ष हम लोग ये काशी माली मंगल कार्य सामूहिक रूप में करते हैं, तो ये एक कहीं ना कहीं आपस में एक समाज के लिए एक प्रेरणादायी काम हम लोग करते हैं। एक अपने परिवार की, अपने बच्चे को ये एक संस्कार रूपी रूप में हम लोग गुरु पूर्णिमा मनाते हैं। जैसे हम लोग ये गुरु पूर्णिमा करते हैं, जो भी लोग अपने गुरु को यहाँ पूजन करने के लिए आते हुए जरूर अपने परिवार में बच्चे को उसके संस्कार देते हैं। तो ये उद्देश्य से हम लोग आज गुरु पूर्णिमा पालन करते हैं। पूरा विश्व में, पूरा देश में आज गुरु पूर्णिमा व्यास पूर्णिमा रूप में माना जाता है। जो भी क्षेत्र में है, जो जिसको गुरु मानते हो, चाहे शिक्षण के क्षेत्र हो, सामाजिक क्षेत्र हो, चाहे राजनीतिक क्षेत्र में हो, जहाँ कहीं से किसी से अपने बड़े हो, कहीं से उससे शिक्षा लेते हैं, वही गुरु होता है। तो इसलिए आपने ये निमित्त अपने जो जिनसे अपने शिक्षा आप आगे बढ़ते हैं, तो उनको गुरु रूप में मान के अपन उनके चरण वंदना करना चाहिए, उनसे आशीर्वाद लेना चाहिए। और मैं यही कहूँगा, सर्वप्रथम हम लोग के लिए कोई गुरु है तो माता पिता है। जिनका कोई गुरु नहीं है तो उसके लिए माता पिता ही गुरु है। तो अपने वो सवेरे उठ के कहीं माता पिता की चरण वंदन कर देते, उनके पैर छू लेते, तो जरूर उनकी गुरु के रूप में आपको आशीर्वाद मिलता है। तो मैं परम पूज्य आपके महाराज श्री जो मंदिर में सवेरे भी आए थे, सवेरे भी पूजन करके आए थे, और मैं उनको बोला था मैं जरूर आऊँगा, लेकिन थोड़ा सा मंदिर में हमारे कार्यक्रम था, इसलिए मैं थोड़ा देर हो गया। तो मैं माफ़ी चाहता हूँ। जब मैं कार्यक्रम में समय पर, आरती के समय आने वाला था लेकिन आ नहीं पाया। तो हमारा आपकी जो संबंध प्रेम है ऐसे बने रहे, और महाराज के प्रति और हमारे प्रति जो आपकी श्रद्धा है, और ऐसे हम लोग के प्रति बने रहे, और ऐसे सत्पुरुष महापुरुष आप लोग को जरूर आशीर्वाद देते रहेंगे। चाहे तन से हो, चाहे मन से हो, चाहे धन से हो, कहीं ना कहीं आप लोग को आशीर्वाद देते रहिए। ऐसे प्रेम भाव बनाए रहे कि हम लोग गुरु पूर्णिमा बनाते रहिए। आने वाला समय में सिंहस्थ कुंभ मेला में वो भी सामूहिक रूप में ऐसे कार्यक्रम तक है। मैं पुनश्च आप लोग को सबको गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज तसेच गुरुपौर्णिमा हा असा उत्साहाचा सण असतो। गुरुला आपल्याकडनं चेल्याने काहीतरी द्यायचं असतं। आमचे गुरु माननीय वारेकर गुरुजी, त्यांचा अनुभव सांगण्यासारखा असा आहे का वारेकर गुरुजींनी आजपर्यंत त्यांच्याकडे आलेल्या माणसाचा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही असं कधी घडलं नाही। माझ्याकडे भी अनेक लोक होते, माझे एक मित्र होते, त्यांचा एक प्रॉब्लेम होता, ते म्हणे मला गुरुजींकडे जायचं। आमचे वारेकर गुरुजींनी वार्डामधल्या प्रत्येक नागरिकाचे, अनेक नागरिकांचे प्रॉब्लेम सॉल्व केले। तसे तर विधाते अन्न आहेच आहे, आणि दरवेळेस वारेकर गुरुजींवर एखाद्या माणसाला नेलं आणि ते प्रॉब्लेम सॉल्व होत नाही असं कधी होत नाही। माझे एक मित्र होते वारेकर म्हणून, त्यांना मी वारेकर गुरुजींकडे गेलो। नेहमी त्यांच्या घरामध्ये महिलांचे कोणाचे टाच दुखत असेल, कोणाचे गुडघे दुखत असेल, त्यांनी सांगितलं गुरुजींनी फक्त किचन बदलायचा, प्रॉब्लेम सॉल्व। आणि असे गुरुजींची मदत प्रत्येक माणसाला हो, आणि त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यावा। अशा सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा, आणि गुरुजींना भी आमच्याकडनं गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा, आणि गुरुजींचा आशीर्वाद असा सगळ्यांवर राहावो अशी विनंती। धन्यवाद। आज गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण आहे। गुरुला काही ज्ञान दिलं त्याबद्दल गुरूंचा आशीर्वाद घेणं आजच्या दिवशी सर्वात मान्य होतो। आणि वारे गुरुजी
हे द्वारका परिसरातली किंवा नाशिक शहरातले प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक अडचणीला सॉल्व करून लोकांच्या समस्या कशा दूर करणं हे त्यांनी केलं आहे. त्यासाठी लोकांनी भावनिक होऊन आज त्यांना सर्वांनी आपल्या आपल्या तऱ्हेने शुभेच्छा देऊन त्यांना दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अविनाश खैरनार सातपूरला म्हणजे इंडस्ट्री आहे सार्थक इंजिनियर्स नावाने. गुरुजींबरोबर गेल्या 10 वर्षांपासून कनेक्टेड आहे आणि कोणतेही डिसिजन जे आहेत म्हणजे वास्तुसंबंधी असो किंवा कंपनीतले काही चेंजेस करायचे असतील तर त्याच्यासाठी जे आहे गुरुजींचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय आम्ही आत्तापर्यंत काही चेंजेस करत नाहीत. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते गुरुजींना विचारून मगच आम्ही करतो, कारण त्याचे आम्हाला बरेच म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास जो आहे तो कायमच राहील. आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. अत्यंत पवित्र दिवस असा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने द्वारका येथील बाबा म्हणूया, संत म्हणूया, महेंद्रदास वारेकर साहेब यांनी अत्यंत ह्या विभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे. अनेक नागरिकांच्या कौटुंबिक, आध्यात्मिक देखील समस्या सोडवलेल्या आहेत. वारेकर गुरुजी हे ज्येष्ठ वास्तुशास्त्रज्ञसुद्धा आहेत. कुटुंबामध्ये जेव्हा जेव्हा समस्या निर्माण होत असतात, अनेक नागरिक त्यांच्याकडे समस्या घेऊन येत असतात आणि विनासंकोच, विना मोबदला ते नागरिकांच्या समस्या सोडवत असतात. आज ह्या पौर्णिमेच्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातले असो किंवा कुठल्याही क्षेत्रातील असो, शैक्षणिक, सामाजिक, सर्व क्षेत्रातील नागरिकांनी आज त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे. मी गुरुपौर्णिमेनिमित्त वारेकर साहेबांना वंदन करतो आणि त्यांच्याकडून ह्या नागरिकांच्या सर्व समस्या सुटाव्यात अशी प्रार्थना करतो. आणि परिस्थिती बदलली पाहिजे, त्यासाठी लोकांचे प्रयत्न मी सुरुवातीपासून करत होतो. आईवडिलांनी चांगलं शिक्षण दिलं, त्या शिक्षणातून स्वप्न बघण्याचे सवय म्हणून ती लागून गेली, काहीतरी निर्माण झालं पाहिजे आपल्याला. त्याच्यातून भरपूर प्रयत्न मी करत होतो, पण यश असं म्हणावं कधी हाती लागलं नाही. कारण काय होती मला कधी कळलं नाही. पण मी प्रत्येक ठिकाणी कुठेही गेलो की देवासमोर म्हणायचं एवढं प्रयत्न होते की यश का नाही बाबा. असं बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच वेळा गेलो, बघितलं, पण काही नाही. मग एक दिवस मी समन्वयमध्ये होतो आणि तिथं नदी होते आणि तिथं समर्थांचं एक मंदिर आहे. तर तिथंच दोघांनी मी गेलो असं तिथं समर्थांचं मंदिर होतं. तर मी तिथं गेलो, समर्थांना म्हटलं स्वामी समर्थ सगळ्यांकडे जाऊन झालं, आता पुढचा मार्ग मला काही माहीत नाही काय करायचं आहे, प्रयत्न करायचे तेवढे सगळे करून झाले. हे शेवटचं म्हणून आता इथं आलो, इथून परत कुठे परत जाणार नाही असं म्हणून मी तिथून घरी निघून आलो. आणि घरी आल्यानंतर काही दिवसांनी मला आई आणि कुलकर्णी काकांचं बोलणं झालं होतं. ते माझ्या भरपूर दिवसापासून आग्रही होते की तू ये, आपण बघू काय ते. पण मग काही कारणास्तव माझं येणं झालं नाही. पण म्हटलं आता शेवटचं झाले तर मग दिवस कुलकर्णी काकांचं ऐकू म्हणून कुलकर्णी काकांना भेटायला नाशिकला आलो. काका मला घेऊन सरांकडे आले. सरांकडे आल्यानंतर सरांनी जे काही बघितलं, विचारायचं मी जे काही माझा होता अनुभव तो सांगितलं आणि तो क्षण आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. तिथनं जे आयुष्य बदललं त्यातनं आज इथे येऊन उभं राहिलं. तिथं कधी मागे वळून बघताना वाटत नाही की ते शक्य होतं. कारण एक वेळ अशी होती की खायला धान्य नव्हतं, तर आईला ते मागून आणावं लागलं होतं खाण्यासाठी. शेरभर धान्य मागून आणलं. होळीचा दिवस होता, सर्व असतात, आपण गोडधोड करतो. तर होळी केली पूर्णाची, पण गुळवणी कुठे? तर ती आणण्यासाठी मग काय करावं? तर मग घरात पेपरची रद्दी होती, तर ती रद्दी विकून गुळ आणला आणि त्या गुळाचं गुळवणी करून आम्ही त्या दिवशी होळी साजरी केली. तर या गोष्टीतून खचलो नाही, तर एक प्रेरणा होती की नाही हे बदललं पाहिजे. मग सरांची भेट झाली आणि सरांनी जे जे काही सांगितलं ते मी केलं आणि त्यातून इतका मोठा बदल झाला की आम्हाला थोडंभर जागा नव्हती स्वतःची होण्यासाठी. आम्ही दोघा भावांनी मिळून, माझा भाऊ आहे, आम्ही दोघी नोकरी करतो, आम्ही दोघं भावांनी
मिळून गावातच आमची जागा विकत घेतली. त्या जागेवरती आम्ही बंगला बांधला. सरांनी जागा बघायला लागले. सरांनी जसं कागद आणि पेनवर जसं आखून दिलं की कमलेश हे असं झालं पाहिजे, आपण असंच करायचे, तसंच कागद इंजिनियरकडे दिला आणि हे असंच बांधायचे सांगितलं. विषय संपला, याच्यावर काहीच होणार. सरांनी जसं सांगितलं तंतोतंत तसा बंगला आम्ही गावाकडे उभा केला. पाहणाऱ्यांना हेवा वाटतो आजही की या पोरांकडं, या कुटुंबाकडं काही नसताना ह्यांनी हे सगळं उभं केलं कसं. आणि हे झालं फक्त स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे आणि सर पाटीजी ठामपणे उभे होते म्हणून हे सगळे शक्य झालं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.